डिप्रेशन काय आहे नेमकं? तर हा प्रश्न भरपूर लोकांना असतो आणि मॅक्झिमम लोकांना काय वाटतं, उदासीनता म्हणजे डिप्रेशन. पण जी उदासीनता किंवा सॅडनेस आहे, हा एक नॉर्मल ह्युमन इमोशन आहे. मग सर ॲक्चुअली डिप्रेशनचे नेमके प्रकार किती आहेत? तर डिप्रेशनचे भरपूर प्रकार असतात. मेंटल हेल्थ सांभाळण्यासाठी, ग्रो करण्यासाठी आणि मेंटल हेल्थ हेल्दी ठेवण्यासाठी कोणत्या एक्सरसाइज किंवा कोणत्या ॲक्टिव्हिटीज केल्या पाहिजे आपण? आम्ही पेशंटला सांगतो, की जरी तुमची मेडिसिन आणि थेरपी सुरू आहे, तरी तुम्ही काही वेगळ्या-वेगळ्या गोष्टी करू शकता, तुमच्या मेंटल हेल्थला चांगलं ठेवण्यासाठी. स्किझोफ्रेनियाबद्दल काय म्हणणं आहे तुमचं? स्किझोफ्रेनिया हा जो आजार असतो, त्याच्यामध्ये काय होतं, की ब्रेनमध्ये एक रसायन असतं डोपामिन, हं. त्याचा लेव्हल वाढून जातो. बरोबर? त्याच्यामुळे स्किझोफ्रेनिया होतं. "अरे, तो काल किती डिप्रेशनमध्ये दिसत होता. अरे, तो मेंटली खूप डिस्टर्ब आहे बरं का." असे बरेचसे वाक्य आपण रोजच्या वापरामध्ये वापरतो, ऐकतो. पण ॲक्चुअली मेंटल डिप्रेशन काय असतं? मेंटली डिस्टर्ब होणं काय असतं? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी आज आपल्या स्टुडिओमध्ये आपण इन्व्हाईट केलं आहे डॉक्टर नील शाह यांना. सर वेलकम टू अर्बन डिजिटल स्टुडिओ. मी तुमचा खूप आभारी आहे, की तुम्ही मला ही संधी दिली, की मी मानसिक आरोग्य आणि मानसिक आजाराबद्दल लोकांसोबत बोलू शकतो. थँक यू सो मच. मग सर मला हे जाणून घ्यायचं आहे आधी पर्सनली, की तुमचा प्रोफेशनल एक्सपिरियन्स कसा आहे? आत्तापर्यंत किती पेशंट्सला तुम्ही मेंटली स्टेबल होण्यासाठी, मेंटल हेल्थ रिकव्हर करण्यासाठी हेल्प केलेली आहे? तर मागच्या 4 वर्षापासून मी प्रायव्हेट प्रॅक्टिस करत आहे आणि मी 5,000 पेक्षा जास्त लोकांना त्यांच्या मानसिक आजारामधून बाहेर निघायला मदत केली आहे, मेडिसिन्स आणि थेरपीचा वापर करून. याच्यासोबत मी मागच्या 1 वर्षापासून माइंड डिटॉक्स चॅलेंज नावाचा एक वर्कशॉप करतो. त्या वर्कशॉपच्या माध्यमाने मी 1000 पेक्षा जास्त लोकांना वेगळे-वेगळे सायकॉलॉजीचे टेक्निक शिकवले आहे, जे यूज करून ते स्वतःच्या मानसिक आरोग्याची काळजी घेऊ शकतात. हं. तर लास्ट 4 इयर्सपासून माझा हा एक्सपिरियन्स आहे आणि मी वेगळ्या-वेगळ्या आजारामध्ये डील करतो, जसे की डिप्रेशन, अँक्झायटी, बाळपणाचे आजार किंवा वेगळ्या-वेगळ्या प्रकारचे व्यसन किंवा ॲडिक्शन्स. खूप कॉमन क्वेश्चन आहे हा, की डिप्रेशन काय आहे नेमकं? ओके. आणि त्याचे सिम्प्टम्स म्हणजे डिप्रेस्ड आहे समोरचा माणूस किंवा मला जर का मी स्वतः डिप्रेस्ड आहे, हे कधी आणि काय त्याचे संकेत आहेत, की मला समजून जाईल, की मी डिप्रेस्ड आहे बाबा किंवा समोरचा डिप्रेस्ड आहे. हे कसं ओळखलं जातं? तर हा प्रश्न भरपूर लोकांना असतो आणि मॅक्झिमम लोकांना काय वाटतं, की उदासीनता म्हणजे डिप्रेशन. हं, हं, हं. पण जी उदासीनता किंवा सॅडनेस आहे, हा एक नॉर्मल ह्युमन इमोशन आहे. ओके. म्हणजे मला पण उदासीनता होते. जर मला आयुष्यात काही स्ट्रेस आला, तर मला पण उदास वाटतं. मी काही गोल सेट केला असेल, ते मीट नाही झालं, तर मला पण उदास वाटतं. पण याचा मतलब हे नाही आहे, की मला डिप्रेशन आहे. डिप्रेशन आहे एक मानसिक आजार आहे आणि जसं डायबिटीज आणि बी-पीसाठी काही क्रायटेरिया असतात त्याला डायग्नोज करण्यासाठी, हं, तसंच डिप्रेशनला पण डायग्नोज करण्यासाठी वेगळे-वेगळे प्रकारचे लक्षणं पाहिजे आणि क्रायटेरिया फुलफिल झाले पाहिजे. तेव्हाच आपण त्याला डिप्रेशन म्हणू शकतो. जसं की डिप्रेशन डायग्नोज करण्यासाठी पहिला क्रायटेरिया हा आहे, की पेशंटला उदासीनता महसूस झाली पाहिजे. म्हणजे त्याला उदास वाटलं पाहिजे आणि दुसरी गोष्ट म्हणजे, की जे गोष्टी त्याला पहिले आवडत होते किंवा जे गोष्टी करण्यामध्ये त्याला रस होता, तो त्याचा रस आता कमी झाला आहे. उदाहरण पहिले त्याला क्रिकेट बघायला आवडायचं, आता ते त्याला आवडत नाही. ओके. पहिले त्याला टीव्ही बघायला आवडायचं, हे त्याला आवडत नाही. तर हे 2 लक्षणं कंपल्सरी आहे आणि हे दोघी लक्षणं 2 आठवडे किंवा 14 दिवसांसाठी पाहिजे. ओके. ओके. याच्यापेक्षा अजून काही लक्षणं असतात, जे पेशंटमध्ये असले तर आपण त्याला डिप्रेशन हे डायग्नोज करू शकतो. जसं की त्यांची झोप कमी होऊन जाते, त्यांना भूक कमी लागते. हं, हं, ओके. हं. त्यांचं लक्ष कमी होऊन जातं. हं, हं. जर कोणी विद्यार्थी असेल तर त्याचं अभ्यासामध्ये लक्ष कमी होतं किंवा कोणी जॉब करत असेल तर त्याचं जॉबमध्ये लक्ष लागत नाही. त्याच्यानंतर त्यांना खूप पश्चाताप होतो, की मागे त्यांनी जे पण चुका केल्या आहे त्याचा त्यांना पश्चाताप होतो. काही कारण नसताना पण त्यांना रडू येतं आणि लोकांशी बोलायची त्यांची इच्छा कमी होऊन जाते. तर हे सगळे लक्षणं जर 2 आठवड्यांसाठी असले आणि या लक्षणांमुळे त्यांच्या पारिवारिक, सामाजिक आणि व्यावसायिक जीवनामध्ये त्यांना त्रास होत असेल, तरच आपण त्याला डिप्रेशन म्हणू शकतो. जसं की त्यांच्या घरच्या लोकांशी बोलणं कमी झालं आहे, नातेवाईकांशी बोलणं कमी झालं आहे, मित्रांसोबत बाहेर फिरणं कमी झालं आहे आणि त्यांची जी प्रोफेशनल लाईफ आहे, त्याच्यामध्ये पण त्यांना प्रॉब्लेम्स होत आहे. ते जॉबवर जात नाही आहे, खूप सुट्ट्या घेत आहे. जर कोणी विद्यार्थी असेल, तर त्याच्या अभ्यासामध्ये मार्क्स कमी होत आहे.
तर हे सगळे लक्षणं असेल, तरच आपण त्याला डिप्रेशन म्हणू शकतो. फक्त उदासीनता म्हणजे डिप्रेशन नाही. ओके. म्हणजे ओव्हरऑल असं म्हणू शकतो आपण, की डिप्रेशन हे मल्टिपल स्टेजेसनुसार एज वाईज पण त्याच्या कॅटेगरीज डिफाईन होतात का? तर तुम्ही हा खूप चांगला प्रश्न विचारला, की प्रत्येक एज किंवा वयानुसार डिप्रेशनची लक्षणं बदलत जातात. ओके. जसं की कोणी लहान बाळ असेल, तर त्याच्यामध्ये जर डिप्रेशन असेल, तर त्याच्यामध्ये उदासीनता नसते. त्याच्यामध्ये चिडचिडपणा जास्त असतो. हो. तर पॅरेंट्सला वाटतं हा चिडचिड करत आहे. पण जेव्हा आम्ही त्याच्याशी बोलतो, तर आम्हाला कळतं की याला तर उदासीनता किंवा डिप्रेशन आहे. जे अडल्ट लोकं असतात, त्याच्यामध्ये डिप्रेशनचे लक्षणं वेगळे असतात. जे सगळे लक्षणं मी तुम्हाला सांगितले, की त्यांना उदासीनता वाटते, वस्तूंमध्ये त्यांचा रस कमी होऊन जातो, लोकांशी बोलायची इच्छा कमी होऊन जाते. हे अडल्टमध्ये लक्षणं असतात. आणि जे वयस्कर लोकं असतात, जे वृद्ध लोकं असतात, त्यांच्यामध्ये त्यांच्या शरीरामध्ये वेगळ्या-वेगळ्या प्रकारचे वेदना व्हायला लागतात. हो. म्हणजे त्यांना वेगळ्या-वेगळ्या जागेवर दुखायला लागतं. तर त्यांचे जे रिलेटिव्ह असतात त्यांना वेगळ्या-वेगळ्या डॉक्टरकडे घेऊन जातात, पण त्यांना काहीच कारण भेटत नाही. मग जेव्हा ते आमच्याकडे येतात तेव्हा मला कळतं, की त्यांना ॲक्चुअली टेन्शन आहे आणि डिप्रेशन आहे म्हणजे आणि फिजिकली त्याच्यामुळे ते हो. जरी त्यांचं अंग दुखतंय, बट मेंटली ते स्ट्रेस्ड आहे किंवा मेंटली डिस्टर्ब्ड आहेत म्हणून त्याचा परिणाम शरीरावर होतोय. हो, ओके. म्हणजे वयस्कर लोकांमध्ये कसं असतं ते त्यांचे विचार जास्त व्यक्त करत नाही. हं, हं. तर तो जो मेंटल स्ट्रेस असतो तो शारीरिक लक्षणांच्या रूपामध्ये बाहेर येतो. हं. म्हणून त्यांना वेगळे-वेगळे अंग किंवा ते दुखायला लागतात. तर तुम्ही खूप चांगला प्रश्न विचारला, की वयानुसार डिप्रेशनची लक्षणं बदलत राहतात. मग सर डिप्रेशनचे नेमके प्रकार किती आहेत? हो, तर डिप्रेशनचे भरपूर प्रकार असतात. मी एक-एक करून ते तुम्हाला सांगतो. सगळ्यात पहिले जे असतं ते असतं डिप्रेशन विथ अँक्झायटी बरोबर? तर याच्यामध्ये जे डिप्रेशनचे लक्षणं मी सांगितले ते सगळे असतात आणि त्याच्यासोबत अँक्झायटीचे बी लक्षणं असतात. अँक्झायटीचे लक्षणं म्हणजे की जीव घाबरणं, छातीत धडधड होणं, हातपाय थरथर करणं, ओके. श्वास घ्यायला त्रास होणं, ही दोघी लक्षणं असतात डिप्रेशन विथ अँक्झायटीमध्ये बरोबर? जे सेकंड टाइपचं डिप्रेशन असतं त्याला आपण म्हणतो डिप्रेशन विथ सायकॉटिक फीचर्स. ओके. तर याच्यामध्ये काय असतं डिप्रेशनचे लक्षणं असतात आणि त्याच्यासोबत पेशंटला शंका पण होते. त्यांना अशी शंका वाटते, की बाहेर जर 2-3 लोकं बोलत असतील, तर ते माझ्याबद्दलच बोलत आहे. हं. ते मला मारण्याची प्लॅनिंग करत आहे. कॅमेऱ्याने किंवा मोबाईलने माझ्यावर नजर ठेवत आहे. अशी त्यांना शंका होते. हं, हं, हं. आणि दुसरं म्हणजे काही-काही लोकांना कानात आवाज बी येतात. म्हणजे कोणी बोलत नसेल, कोणी दिसत नसेल, तरी त्यांच्या कानामध्ये माणसाचे किंवा बाईचे आवाज येतात, की "तू हे कर, तू असं कर." तर हे जर लक्षणं असले डिप्रेशनसोबत, तर त्याला आपण डिप्रेशन विथ सायकॉटिक फीचर्स असं म्हणतो. ओके. जे तिसऱ्या टाइपचं डिप्रेशन आहे, त्याला आपण म्हणतो पोस्टपार्टम डिप्रेशन. तर हे जे डिप्रेशन आहे, हे डिलिव्हरीनंतर होतं. ओके. म्हणजे कोणी प्रेग्नंट लेडी असेल आणि तिची डिलिव्हरी झाली, तर पहिल्या 1 महिन्यामध्ये तिला उदासीनताची लक्षणं येतात हं, हं, हं. आणि सोबत तिला चिडचिडपणा पण असतो. तर त्याला आपण पोस्टपार्टम डिप्रेशन म्हणतो. ओके. आणि जे चौथं प्रकारचं डिप्रेशन आहे, त्याला आपण म्हणतो सीझनल डिप्रेशन. ओके. तर सीझनल डिप्रेशन म्हणजे की वर्षभर तो व्यक्ती चांगला असतो. पण एक स्पेसिफिक सीझनमध्ये त्याला डिप्रेशनची लक्षणं येतात. जसं की उन्हाळ्यामध्ये किंवा थंडीमध्ये किंवा पावसाळ्यामध्ये. तर हे 4 मेन प्रकारचे टाइप्स ऑफ डिप्रेशन असतात. ओके. सो हे जे चारही तुम्ही डिप्रेशनचे प्रकार सांगितले, हे फर्स्ट टाईम मलाही माहीत पडले, की एवढ्या प्रकारचे डिप्रेशन असतात. हो. मला फक्त डिप्रेशन हा शब्द माहिती होता. पण इन डिटेल्ड आपण जर का चर्चा करायची ठरलं, तर मे बी दिवस कमी पडू हो, शकतो हो. आपल्याला. सो आपण याच्यासाठी प्रत्येक टॉपिकसाठी एक नवीन पॉडकास्ट घेऊयात. हो, आपण नक्कीच. जसं-जसं पुढे आपलं टॉपिक्स जाणार आहे, तसं-तसं प्रत्येक टॉपिक वाईज आपण एक हो. पॉडकास्ट करूयात. नक्की, नक्की. सो सर एन्झायटी आणि डिप्रेशन या 2 टर्ममध्ये काय फरक आहे? ओके. तर डिप्रेशनचे तर लक्षणं आपण बघितली आणि टाइप्स ऑफ डिप्रेशन बी बघितले. आता आपण कडे वळतो, बरोबर आहे. हं. तर पहिले आपण समजू की अँक्झायटी आणि नॉर्मल भीती जी असते त्याच्यामध्ये काय फरक असतो, ठीक आहे. ओके. तर मी तुम्हाला एक उदाहरण देतो, की इमॅजिन करा की तुम्ही एका जंगलामध्ये गेले, ठीक आहे. आणि तुमच्या समोर सिंह येऊन गेला, तर हं. तुम्ही काय करणार? ऑब्व्हियसली माझा हार्टबीट स्ट्राँग होऊन हो. जाणार. मी पळायचं कुठं आणि वाचायचं कसं? या बरोबर. 2च प्रश्नांची उत्तर शोधणार. बरोबर आहे. तर तुमचे हार्टबीट वाढणार, तुम्हाला घाम सुटेल, हात थरथर करायला लागणार आणि तुम्ही बरोबर. त्या सिच्युएशनमधून पळून जाणार, बरोबर? बरोबर, आणि ते नॉर्मल रिस्पॉन्स आहे बॉडीचं. बरोबर. कारण बॉडीचं मेन काम असतं आपल्याला वाचवायचं. हं, हं, हं. तर ऑटोमॅटिकली तुमच्यासोबत ते गोष्टी होणार आणि तुम्ही तिकडून पळून जाणार. बरोबर. हे झाली भीती आणि भीती आणि फिअर जे आहे ते नॉर्मल असतं, हं, ठीक आहे. हं.
आता आपण एन्झायटीकडे वळू, बरोबर आहे. एन्झायटी म्हणजे काय? उद्या माझी एक्झाम आहे आणि मला असं वाटत आहे, की एक्झाममध्ये कोणते प्रश्न येतील? हं. मी पास होईल की नाही होणार? आणि त्याची मला एन्झायटी आणि भीती वाटते. त्याच्यामुळे मला घाम सुटतो आहे किंवा माझा जीव घाबरतो आहे हं, आणि हं. माझे हात थरथर होत आहे. तर त्याला आपण म्हणतो एन्झायटी. बरोबर. तर हा डिफरन्स आहे भीती आणि एन्झायटीमध्ये. ओके. तर ओके. भीतीमध्ये जे डेंजर असतं, ते आपल्या जीवाला घातक असतं. म्हणजे सिंह आपल्याला मारू शकतो. बरोबर. ते हां. घातक असतं बरोबर. आणि एन्झायटीमध्ये जो डेंजर असतो, तो घातक नसतो. जरी मी एक्झाममध्ये फेल झालो, तर ते माझ्या जीवाला घातक नसणार आहे. पण त्यांची बॉडी तसं रिॲक्ट करते आणि तसेच लक्षणं येतात, जसं की माझ्यासमोर सिंह आहे. हं, हं, तर हं, हं. त्याला आपण म्हणतो एन्झायटी. हो. ओके. खूप छान पद्धतीने सांगितलं सर तुम्ही. म्हणजे या दोघी टर्म एकदम वेगवेगळ्या आहेत. हं, हं. एन्झायटी आणि डिप्रेशन. डिप्रेशन. येस. राइट. सो सर एन्झायटीमध्ये पण काही टाइप्स असतील ना? हो, एन्झायटीमध्ये पण भरपूर प्रकारचे टाइप असतात. ठीक हं, आहे. हं. तर जो सगळा पहिला टाइप असतो, त्याला आपण म्हणतो सोशल एन्झायटी. बरोबर. म्हणजे सामाजिक भीती. तर याच्यामध्ये काय होतं, की नॉर्मली तो व्यक्ती आपल्यासारखा नॉर्मल असतो. हं, पण जेव्हा काही सोशल सिच्युएशन आली किंवा काही सामाजिक कार्यक्रम आलं, की त्याला लग्नाला जायचं आहे, हं. नवीन व्यक्तीशी बोलायचं आहे किंवा बाजारात जायचं आहे त्याला. तर अशा सोशल सिच्युएशन्समध्ये त्याला एन्झायटी होते. म्हणजे त्याचा जीव घाबरायला लागतो, त्याला भीती वाटते, घाम सुटतो आणि हात थरथर करायला लागतात आणि तो सिच्युएशनमधून तो पळून जातो. तर ओके. याला आपण म्हणतो सोशल एन्झायटी. दुसऱ्या जी प्रकारची एन्झायटी असते त्याला आपण म्हणतो परफॉर्मन्स एन्झायटी. ओके. तर परफॉर्मन्स एन्झायटी म्हणजे की त्याला काही परफॉर्मन्स द्यायची असेल तेव्हा त्याला एन्झायटी होते. म्हणजे त्याला स्टेजवर काही स्टेज डेअरिंग. स्पीच हां, हां, द्यायची हां, हां. असेल हां, किंवा काही बऱ्याच डान्स वेळा करायचं असेल. माझा पर्सनल अनुभव आहे. लहानपणी स्कूलमध्ये एक प्रोग्राम होता. हं, मी एकदम प्रिपेअर करून गेलो स्वतःला एकदम छान. पूर्ण स्क्रिप्ट पाठ केली मस्त आणि जसं स्टेजवर गेलो, पूर्ण ब्लँक. मी फक्त हं. बघत होतो समोर. मला काय बोलायचंय काहीच नाही. सगळं विसरून गेलो. नंतर पाय थरथर व्हायला लागले आणि मी बॅक. हो. तर हे एक्झॅक्टली तुम्ही परफॉर्मन्स एन्झायटीचे लक्षणे सांगितले, ओके. की नॉर्मल दिवसात तुम्ही नॉर्मल असता, पण जेव्हा ते परफॉर्मन्स आली, हं, हं. तेव्हा त्यांना एन्झायटी होते. बरोबर. जसं की मी मेडिकल स्कूलमध्ये शिकलो आहे, तर वायवाच्या आधी खूप लोकांना एन्झायटी असायची. हं, हं. जे ओरल वायवा असते आमची. तर ती पण एक प्रकारची परफॉर्मन्स एन्झायटी आहे. हो, हो. ओके. याच्यानंतर तिसऱ्या प्रकारची जी एन्झायटी असते, त्याला आपण म्हणतो इलनेस एन्झायटी. इल म्हणजे आजाराची भीती. ओके. तर याच्यामध्ये काय असतं, की पेशंटला असं वाटतं, की मला खूप मोठा आजार आहे. तो खूप डॉक्टरांकडे जातो, सगळे रिपोर्ट पण करतो. हं. तरी त्या आजाराचं काही कारण भेटत नाही. पण त्याला वाटतं, की मला खूप मोठा आजार आहे. आता काही महिन्यांपूर्वी माझ्याकडे एक पेशंट आले होते. तर त्यांचे वडील हार्ट अटॅकने वारले होते. बरोबर? ओके. तर 1-2 महिन्यानंतर त्यांची छाती दुखायला लागली आणि छातीत धड व्हायला लागलं. मग त्यांना असं वाटलं, की मला पण हार्ट अटॅक येऊन जाईल. हं, हं, तर हं. ते 10-12 डॉक्टरकडे गेले. त्यांनी सगळ्यांकडून ई-सी-जी काढले, 2D इको पण केलं, सगळे ब्लड रिपोर्ट केले. तरी त्यांचे सगळे रिपोर्ट्स नॉर्मल होते. हं, मग ते 6 महिन्यापर्यंत असे फिरत राहिले. खूप पैसे पण गेले त्यांचे आणि शेवटी ते माझ्याकडे आले. हं, मग हं. मी त्यांना डायग्नोज केलं, की यांना आजाराची भीती आहे किंवा इलनेस एन्झायटी आहे आणि मेडिसिन्स दिल्यावर त्यांची ती भीती चालली गेली. तर हे पण एक प्रकारची एन्झायटी असते आणि जी चौथ्या प्रकारची एन्झायटी असते त्याला आपण म्हणतो पॅनिक अटॅक किंवा पॅनिक डिसऑर्डर. ओके. तर याच्यामध्ये काय असतं, ही खूप तीव्र किंवा सिव्हिअर प्रकारची एन्झायटी असते. याच्यामध्ये 10-15 मिनिटासाठी पेशंटला खूप जास्त एन्झायटी होते. म्हणजे त्याच्या हृदयाचे ठोके खूप वाढून जातात. त्याला श्वास घ्यायला भयंकर त्रास होतो. घाम सुटायला लागतो, हात अरे थरथर बापरे! होतात आणि त्याला असं वाटतं, की माझा जीव निघून जाईल, मी आता मरून जाणार. हे त्याला 15 मिनिटासाठी होतं. आ सिरियसली? हो. आणि 15 मिनिटानंतर ऑटोमॅटिकली ती एन्झायटी हळू शांत होऊन जाते. तर याला आपण म्हणतो पॅनिक अटॅक. ओके. आणि ओके. हे पॅनिक अटॅक जर 6 महिन्यासाठी राहिले, तर त्याला आपण पॅनिक डिसऑर्डर असं म्हणतो. तर हे जे आहे, हे 4 मेन प्रकारची एन्झायटी मी माझ्या पेशंट्समध्ये बघतो. सो एन्झायटीमध्ये पण बरेच प्रकार आहेत. बट परत एक क्वेशन आला, की डिप्रेशन आणि एन्झायटी याच्यासाठी तुम्ही आत्ता बोललात, की मेडिसिन्स घेतल्या की ते बरं होतं. हं, तर मेडिसिन बरोबर अजून काही दुसऱ्या जसं आपण फिजिओथेरपी करतो, हं. तशी काही मेंटल थेरपी वगैरे असे काही प्रकार आहेत त्याच्यामध्ये? हो. तर मी एक उदाहरण देऊन तुम्हाला समजावतो, की आम्ही कसं ट्रीटमेंट करतो मेंटल हेल्थ इलनेसचं आणि डिप्रेशन आणि अँक्झायटीचं, बरोबर? ओके. तर उदाहरण करा, की एक व्यक्ती आहे त्याचा ॲक्सिडेंट झाला, बरोबर? आणि त्याला फ्रॅक्चर झालं, हं, ओके. तर त्याला फ्रॅक्चर झालं तर सगळ्यात पहिले आपण त्याला हॉस्पिटलमध्ये घेऊन जाऊ बरोबर. आणि त्याचं ऑपरेशन करू. हं.
मग तो स्टेबल झाला 1-2 महिन्यानंतर, तेव्हा आपण त्याला फिजिओथेरपी करायला सांगू, की त्याच्या पायाची मूव्हमेंट चांगली झाली पाहिजे, बरोबर? बरोबर. तसंच आम्ही मेडिसिन आणि थेरपी वापरतो. जेव्हा पेशंट पहिल्या वेळेस आमच्याकडे येतो, तर त्याचे लक्षणं खूप स्ट्राँग किंवा सिव्हिअर असू शकतात. हं, हं. तर ते शांत करण्यासाठी आम्हाला त्यांना मेडिसिनच द्यावी लागते. ओके. तेव्हाच त्यांचे ब्रेनचे केमिकल शांत होतं आणि त्यांचे विचार थोडे शांत होतात. पण एक वेळेस त्यांचे विचार शांत झाले, तेव्हा आम्ही त्यांना थेरपी सुरू करतो. जे पण बाकीच्या लहान-लहान गोष्टी राहिल्या असतील, त्यांच्या आयुष्यामधले जे पण टेन्शन असतील किंवा स्ट्रेस असतील, तर त्याच्यासाठी आम्ही थेरपी वापरतो. तर आम्ही दोघी गोष्टींचा कॉम्बिनेशन वापरतो. मेडिसिन पण आणि थेरपी पण आणि हे वेगळ्या-वेगळ्या पेशंटसाठी वेगळं असू शकतं. काही-काही पेशंट खूप सिव्हिअर असतात, तर त्यांना फक्त गोळ्यांवरच मॅनेज करावं लागतं. कारण कारण तुम्ही त्यांच्याशी केवढं पण बोलले, त्यांच्या मनाची स्थितीच तशी नसते, की ते तुम्हाला समजू शकतात. बरोबर. आणि काही-काही केसेस खूप माईल्ड असतात. त्यांना माईल्ड उदासीनता असते किंवा घरात छोटंसं टेन्शन झालेलं असतं. तर त्यांना डायरेक्ट तुम्ही थेरपीवर पण स्टार्ट करू शकता. हं, हं. आणि काही केसेसमध्ये दोघांचं कॉम्बिनेशन यूज करावं लागतं. तर जेव्हा आम्ही पेशंटशी बोलतो आणि जेव्हा आम्हाला कळतं, की त्याला कोणता आजार आहे, तर त्याच्याप्रमाणे आम्ही वेगळ्या-वेगळ्या प्रकारची ट्रीटमेंट यूज करतो. सर तुम्ही आत्ता जसं सांगितलं, की पॅनिक अटॅक आणि बाकीच्या पण काही टर्म्स तुम्ही सांगितल्या आत्ता. तर अशा टर्ममध्ये बरीचशी लोकं ड्रिंककडे वळतात. हं. जास्त प्रमाणात ड्रिंक करतात. त्यांना असं वाटतं, की ड्रिंक केल्याने माझं मन शांत होईल, मला झोप चांगली येईल. तर याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? हो, हे तुम्ही बरोबर सांगितलं, की खूप लोकं जेव्हा त्यांना उदासीनता वाटते किंवा टेन्शन वाटतं किंवा बेचैनी होते, तर ते ड्रिंककडे वळतात किंवा दुसरे प्रकारचे व्यसन करतात, जसे की तंबाखू, गांजा किंवा चरस. ओके. हं, हं, हं. तर त्याच्याने काय होतं, त्यांना थोड्या वेळासाठी चांगलं वाटतं. ओके. कारण जे अल्कोहोल आहे ते मेंदूला शांत करतो. बरोबर आहे. हं. पण लाँग टर्ममध्ये अल्कोहोलचे किंवा दारूचे शरीरावर खूप दुष्परिणाम असतात. हं, हं. तर जर त्यांना त्याची सवय लागली तर त्यांच्या माइंड आणि बॉडीला खूप अफेक्ट होऊ शकतो आणि त्यांना वेगळ्या-वेगळ्या प्रकारचे शारीरिक आणि मानसिक आजार होऊ शकतात. ओके. ओके. तर मला असं वाटतं, की उदासीनता, बेचैनी आणि अँक्झायटी कमी करण्यासाठी अल्कोहोल किंवा कोणताही व्यसन करायला नको. तुम्ही त्या आजाराचा रूट कॉज म्हणजे ते कशामुळे होतं आहे, ते शोधायला पाहिजे. हं, हं. त्याच्यासाठी तुम्ही सायकियाट्रिस्ट किंवा सायकॉलॉजिस्टकडे जाऊ शकता आणि ते तुम्हाला चांगल्या प्रमाणे गाईड करू शकतात. सो खूप छान पद्धतीने तुम्ही या प्रश्नाचंही उत्तर दिलं सर. तसंच पब्लिकला आणि जनतेला कॉमन प्रश्न हाही असतो, की जसं मी माझी फिजिकल हेल्थ सांभाळण्यासाठी जिमला जाऊ, हं, प्राणायाम करतो, हं. मल्टिपल योग, ध्यान वगैरे या सगळ्या गोष्टी करतो. तशी मेंटल हेल्थ सांभाळण्यासाठी, ग्रो करण्यासाठी आणि मेंटल हेल्थ हेल्दी ठेवण्यासाठी कोणत्या एक्सरसाइज किंवा कोणत्या ॲक्टिव्हिटीज केल्या पाहिजे आपण? ओके. तर आम्ही पेशंटला सांगतो, की जरी तुमची मेडिसिन आणि थेरपी सुरू आहे, तरी तुम्ही काही वेगळ्या-वेगळ्या गोष्टी करू शकता, तुमच्या मेंटल हेल्थला चांगलं ठेवण्यासाठी, बरोबर? आणि ज्या लोकांना काही मेंटल हेल्थ इश्यूज नाही आहे, पुढे त्यांना व्हायला नको, हं, हं. त्याच्यासाठी पण ते काही-काही गोष्टी करू शकता, बरोबर आहे? सगळ्यात पहिलं म्हणजे जसं तुम्ही सांगितलं योगा किंवा प्राणायाम. बरोबर. ते पण खूप इफेक्टिव्ह असतं, बरोबर? कारण जेव्हा तुम्ही प्राणायाम करता, तेव्हा तुमचं ब्रेन शांत होतं, ओके? येस. आणि तुम्हाला एकदम पीसफुल वाटतं आणि शांत वाटतं, बरोबर आहे. सेकंड म्हणजे मेडिटेशन. हं. तर रिसर्चने असं दाखवलं आहे, की जे लोकं रेग्युलरली मेडिटेशन करतात, तर त्यांच्यामध्ये डिप्रेशन आणि अँक्झायटी होण्याचे चान्सेस कमी होऊन जातात. ओके. तिसरी गोष्ट म्हणजे की एक्सरसाइज. ओके. जर रेग्युलर एक्सरसाइज करता, तर रिसर्चने असं सांगितलं आहे, की मेंदूमध्ये काही-काही केमिकल्सचं प्रमाण वाढतो, जे की आपल्याला खुश ठेवतात. हं, हं. तर हे 3 गोष्टी जे आहे योगा, प्राणायाम, मेडिटेशन किंवा एक्सरसाइज या गोष्टीने पण आपण आपली मेंटल हेल्थ चांगली ठेवू शकतो. आणि अजून एक शेवटची गोष्ट म्हणजे जे माणसं असतात ते सामाजिक प्राणी असतात म्हणजे सोशल ॲनिमल असतात. तर लोकांसोबत राहणं, हं. त्यांच्यासोबत इंटरॅक्ट करणं याच्याने पण त्यांची मेंटल हेल्थ वाढते. कारण आता काय होत आहे जेव्हापासून सोशल मीडिया आणि इंटरनेट आलं आहे, तर लोकं एकमेकांशी चॅटिंग करतात, व्हिडिओ कॉल करतात. बरोबर. पण जे फिजिकली जे भेटणं आहे ते खूप कमी झालं आहे. कमी झाला. पण ते पण खूप इम्पोर्टंट आहे मेंटल हेल्थला चांगलं ठेवण्यासाठी. ओके. तो सोशलाईज राहणं पण गरजेचं आहे. हो, एस्पेशली या जनरेशनमध्ये, जेव्हा सोशलायझेशन खूप कमी झालं आहे त्याच्यामुळे. कमी झालंय. बरोबर. यात अजून एक प्रकार मी ऐकलेला आहे. जसं मी जे ऐकलं ते सांगतोय, की हास्य थेरपी नावाचा एक प्रकार आहे. हं, मॉर्निंगला सगळे एजेड पर्सन्स मी बघितलंय बऱ्याच वेळा. मी ग्राउंडला जेव्हा वॉकसाठी जातो मॉर्निंगला. तर एक 15-20 जणांचा ग्रुप आहे. सगळे एजेड पर्सन.
आणि ते मोठ्या-मोठ्याने हसतात हं, सकाळी-सकाळी. आणि ते बघून आपल्याला प्रसन्न वाटतं हो. आणि त्यांनाही मी एकदा जाऊन विचारलं होतं, की ह्याच्या मागचं रिझन काय? हं, हं. सिंपल त्यांनी एकच आन्सर दिला, "आमचं ब्लड प्रेशर आहे ना मेंटेन राहतं. आमची हो. मेंटल हेल्थ जी आहे ती एकदम स्टेबल राहते. हं, हं. दिवस आमचा खूप छान जातो." हो. हे 3 उत्तरं मला कॉमनली मिळाले होते त्यांच्याकडून. बरोबर. हं. तर ऑब्व्हियसली मेंटल हेल्थसाठी या सगळ्या गोष्टी करणं फार हो. गरजेचं आहेच. नक्की. सर ओ-सी-डी म्हणजे एक्झॅक्टली काय आहे? आणि याचे सिम्प्टम्स कसे असतात हं. ओ-सी-डीचे? तर OCDचं फुल फॉर्म असतो ऑब्सेसिव्ह कंपल्सिव्ह डिसऑर्डर. ठीक आहे. ओके. तर सगळ्यात पहिले आपण समजू ऑब्सेशन म्हणजे काय? ऑब्सेशन म्हणजे असा विचार, एकच विचार जो नेहमी तुमच्या डोक्यात फिरत राहतो, येत राहतो. त्या विचाराने तुम्हाला खूप त्रास होतो. तुम्हाला माहिती आहे की तो विचार तुमचाच आहे. हं, हं. पण तो विचार तुम्ही काढू शकत नाही तुमच्या मनातून आणि दिवसभर तो विचार तुमच्या डोक्यात फिरत राहतो. बरोबर. उदाहरण की आजूबाजूच्या सगळ्या गोष्टी घाण आहे. माझं शरीर घाण आहे. मी काही पण वस्तूला हात लावला किंवा कोणाशी तरी मी हँडशेक केला, तर माझं शरीर घाण झालं आहे. हा एक विचार आहे, जो नेहमी त्याच्या डोक्यात फिरत राहतो. बरोबर. तर याला आपण ऑब्सेशन म्हणतो. हं. ठीक आहे. ऑब्सेशन म्हणतो. आता तो काय करतो, या विचाराला काढण्यासाठी तो काही कृत्य करतो. हं. कृत्य म्हणजे की तो त्याचे हात धुवायला लागतो, की माझं शरीर घाण आहे, तर मी स्वतःचे हात धुणार. तर जेव्हा कंटिन्युअसली. तो हात धुतो, तेव्हा ते विचार थोडं कमी होतं. पण लगेच पुढच्या क्षणात तो विचार परत येतो. मग तो परत हात धुतो. मग पुन्हा तो विचार येतो, पुन्हा तो हात धुतो. तर त्याचा पूर्ण दिवस हात धुण्यामध्येच निघून जातो. तर याला आपण म्हणतो ऑब्सेसिव्ह कंपल्सिव्ह डिसऑर्डर OCD. आणि हा एकच प्रकारचा OCD आहे. अजून वेगळ्या प्रकारचे पण OCD असतात. ओके. जसं की काही लोकांना अशा प्रकारचा OCD असतो, की घरातल्या ज्या वस्तू आहेत ते रांगेत ठेवल्या नाही आहे. हं, हं, हं. टीव्हीचा रिमोट इकडे ठेवला आहे, सेल इकडे ठेवला आहे आणि हे सगळं इकडे ठेवलं आहे. तर त्यांना सगळ्या गोष्टी एका रांगेतच पाहिजे. बरोबर. जेव्हापर्यंत ते रांगेत ठेवणार नाही, तेव्हापर्यंत त्यांना बेचैनी वाटेल. हं, हं, हं. जर त्यांनी ज्या सगळ्या गोष्टी रांगेत ठेवल्या, तर विचार कमी होता. बरोबर? पण पुन्हा तो विचार येतो, मग पुन्हा त्यांना ते गोष्टी रांगेत ठेवाव्या लागतात. तर अशा प्रकारचे जे विचार असतात, त्यांना आपण म्हणतो OCD किंवा ऑब्सेसिव्ह कंपल्सिव्ह डिसऑर्डर. डिसऑर्डर. अजून एक कॉमन जे OCD असतं, ते असतं चेकिंग करायचं. हं. म्हणजे काही-काही लोकांना वाटतं, की मी घराचा दरवाजा लॉक केला आहे का नाही? हं, मग ते हं. पुन्हा-पुन्हा चेक करायला येतं, बरोबर. की मी लॉक केला आहे का नाही? लॉक केला आहे का नाही? लॉक केला आहे का नाही? किंवा गॅसचा जो बटन आहे, हं. तो मी बंद केला आहे का नाही? तो घडी-घडी चेक करायला जातो. मी बंद केला आहे का नाही? मी बंद केला आहे का नाही? बरोबर. आता नॉर्मल मनुष्य पण हे करू शकतो, पण तो 1-2 वेळेस करेल. हं, हे हं. लोकं 15, 20, 30 वेळेस या गोष्टी करतात. तर त्याला आपण म्हणतो OCD. ओके. खूप छान सर. ओ-सी-डीमध्ये पण इतक्या प्रकारचे टाइप्स आहेत. तसं स्किझोफ्रेनियाबद्दल काय म्हणणं आहे तुमचं? हां, कसे त्यात पण काही प्रकार आहेत का असे काही? हां. तर स्किझोफ्रेनिया हा जो आजार असतो, त्याच्यामध्ये काय होतं, की ब्रेनमध्ये एक रसायन असतं डोपामाइन, हं. त्याचा लेव्हल वाढून जातो. ओके. बरोबर? त्याच्यामुळे स्किझोफ्रेनिया होतं. तर या आजारामध्ये पण वेगळ्या-वेगळ्या प्रकारचे लक्षणं असतात. हं, हं. 2 मेन जे लक्षणं असतात, ते असतात सगळ्यात पहिले म्हणजे पेशंटला शंका वाटते. हं. त्यांना अशी शंका वाटते, की लोकं माझ्याबद्दल बोलत आहे. बाहेर जर 2-3 लोकं, माणसं बाहेर बोलत असतील, त्यांच्या ओळखीचे जरी नसतील, तरी त्यांना वाटेल, की हे माझ्याबद्दल बोलत आहे. ओके. किंवा माझ्याबद्दल काही षडयंत्र रचत आहे. मला मारण्याचा प्रयत्न करत आहे. काही कॅमेरे लावले आहे. माझ्यावर लक्ष ठेवत आहे. तर हा पहिला लक्षण असतो शंकाचा. त्याला आपण सायकियाट्रीच्या भाषेमध्ये डिल्यूशन असं म्हणतो. डिल्यूशन. डिल्यूशन. जो सेकंड लक्षण असतं त्याच्यामध्ये काय होतं, की पेशंट जे आहे त्यांच्या कानात वेगळ्या-वेगळ्या प्रकारचे माणसाचे किंवा बाईचे आवाज येतात. ओके. आता मी तुमच्याशी बोलतो आहे, मी तुमच्या समोर आहे, तर तुम्हाला माझा आवाज येतो आहे, बरोबर? बरोबर, बरोबर. पण स्किझोफ्रेनियामध्ये काय होतं, की त्यांच्यासमोर कोणीच नाही आहे. हं. कोणी बोलत नाही आहे, त्यांना कोणी दिसत पण नाही आहे. तरी त्यांच्या कानात वेगळ्या-वेगळ्या माणसाचे आणि बाईचे आवाज येत असतात. तर याला आपण सायकियाट्रीच्या भाषेमध्ये हॅल्युसिनेशन्स असं म्हणतो. ओके. हॅल्युसिनेशन. हॅल्युसिनेशन. तर डेल्युजन आणि हॅल्युसिनेशन हे 2 मेन लक्षणं असतात स्किझोफ्रेनियाचे. ओके. त्याच्याशिवाय दुसरे बी लक्षणं असतात. दुसरे लक्षणं म्हणजे की ते जे पेशंट असतात ते एकट्यामध्ये बोलत राहतं. म्हणजे कोणी त्यांच्या समोर नसेल तरी ते कोणाशी तरी बोलत राहतं. बोलत राहा. त्याच्यानंतर ते एकटे हसत राहतं. कोणी काही बोललं नाही आहे, कोणी दिसत नाही आहे, तरी ते हसत राहतं. आणि शेवटचं लक्षण म्हणजे की ते स्वतःची काळजी घेत नाही. म्हणजे अंघोळ करणं, कपडे बदलणं, केस बनवणं, हे सगळ्या गोष्टी ते बिलकुल करत नाही. तर हे जे 5 लक्षणं असतात, ते स्किझोफ्रेनियाचे मेन लक्षणं असतात. आणि आमच्या सायकियाट्रीमध्ये याला सगळ्यात गंभीर आजार म्हणला जातो, जो स्किझोफ्रेनिया आहे. हो, हो. त्याच पद्धतीने बायपोलरचं काय म्हणजे बायपोलर एक्झॅक्टली काय आहे आणि त्याचे सिम्प्टम्स कसे असतात? ओके.
तर जो बायपोलर डिसऑर्डर असतं, सगळ्यात पहिले आपण समजतं बायपोलर म्हणजे काय? हं, बाय म्हणजे 2 हं, आणि पोलर म्हणजे ध्रुव. ओके. हं. तर या आजारामध्ये 2 ध्रुव असतात. तर जसं आपण बघितलं, की डिप्रेशनमध्ये व्यक्ती उदास राहतो. तर मेनियामध्ये तो खूप खुश राहायला लागतो. डिप्रेशनमध्ये व्यक्ती कोणाशी बोलत नाही. तर मेनियामध्ये त्याचं बोलणं भरपूर वाढून जातं. तुम्ही त्याला एक प्रश्न विचारला तर 2-2, 3-3 तास बोलेल. हं, 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 तो न ओळखणाऱ्या व्यक्तीशी बी बोलायला लागेल हं. आणि त्याचा कॉन्फिडन्स खूप वाढून जातो. बरोबर. त्याला असं वाटतं, की मी आयुष्यात काही पण करू शकतो. मी खूप मोठा व्यक्ती आहे. माझ्याकडे खूप पैसे आहे. माझ्याकडे गाडी बंगले आहे. मी मोठ्या-मोठ्या लोकांना ओळखतो. असे पण विचार त्याच्या मनामध्ये येतात. तर याला आपण म्हणतो मेनिया. ओके. तर डिप्रेशन आणि मेनिया जेव्हा दोघी सोबत असतात, जेव्हा हे 2 ध्रुव असतात, त्याला आपण म्हणतो बायपोलर मूड डिसऑर्डर. ओके. ओके. जसं मी सांगितलं डिप्रेशन 14 दिवसासाठी पाहिजे. जे मेनियाचे लक्षणं आहे, ते 7 दिवसासाठी पाहिजे. तर डिप्रेशन आणि मेनिया जेव्हा दोघी सोबत येतात, तेव्हा आपण म्हणतो त्याला बायपोलर मूड डिसऑर्डर. ओके. तुम्ही आता ज्या पद्धतीने एक्सप्लेन केलं, खूप छान एक्सप्लेन झालं. बट माझा अजून एक पुढचा प्रश्न असा आहे, की जे लोकं डिप्रेशनमध्ये येऊन दारू ऑलरेडी पितायत, ज्यांना अजून तर काही शरीरावर इफेक्ट जाणवत नाहीये दारूचा. बट काही काळानंतर त्यांना शरीरावर इफेक्ट जाणवतो, की त्यांना त्रास व्हायला स्टार्ट होतो. बट ती वेळ निघून गेलेली असते, की दारू त्यांना सोडणं फार अवघड होऊन जातं. कारण दारू सोडली तर मग हातपाय थरथर होणं, बीपी वाढणे, हे सगळे असे आजार आणि असे त्रास चालू होऊन जातात. बट याच्यावर काही सोल्युशन आहे का? तर माझ्याकडे जे 40% पेशंट असतात, ते अल्कोहल यूज डिसऑर्डरचेच येतात, जे खूप वर्षापासून दारू घेत आहेत. हं. तर तुम्ही बरोबर सांगितलं, की जेव्हा अल्कोहल घेणारा पेशंट दारू सोडतो, तर त्याला खूप त्रास होतो. त्याला आपण विथड्रॉवल सिम्प्टम्स असं म्हणतो. ओके. म्हणजे त्याच्या बॉडीला अल्कोहलची गरज असते, जेव्हा तो दारू सोडून देतो. तर त्याच्यामध्ये त्याला काय होतं, त्याला हात थरथर व्हायला लागतं, बरोबर आहे. त्याचा जीव घाबरायला लागतो, त्याला घाम सुटतो आणि सिव्हिअर केसमध्ये, ज्याच्यामध्ये तो खूपच जास्त दारू घेत असेल, तर त्याला फिट पण येऊ शकते. आणि एक असा पण पिरियड येतो, ज्याच्यामध्ये तो लोकांना ओळखू शकत नाही. म्हणजे तो कुठे आहे, तो हॉस्पिटलमध्ये आहे की नाही किंवा त्याचे जे नातेवाईक आहेत, त्यांना पण तो ओळखू शकत नाही. याला आपण डिलिरियम असं म्हणतो. ओके. ओके. तर सगळ्यात पहिले अशा पेशंटमध्ये आपण त्याला ॲडमिट करतो आणि सगळ्यात पहिले त्याचे लक्षणं कमी करायचा आपण प्रयत्न करतो. जे पण त्याचे हात थरथर होत आहे, जीव घाबरत आहे, घाम सुटत आहे, त्याला आपण कमी करायचा प्रयत्न करतो. ओके. एक वेळेस ते लक्षणं कमी झाले, की आपण त्याला डिस्चार्ज करतो. आता डिस्चार्ज झाल्यानंतर पुन्हा त्याला अल्कोहोल पिण्याची तलब लागू शकते. कारण जेव्हा तो बाहेर जाईल, तो मित्रांना भेटेल, त्याच्या आयुष्यामध्ये पुन्हा स्ट्रेस किंवा टेन्शन येईल आणि त्याच्यामध्ये तो पुन्हा दारू पिऊ शकतो. हं. तर आम्ही त्याला काही टेक्निक शिकवतो, की ज्याच्यामुळे तो त्याच्या दारूची तलब कमी करू शकतो. ओके. तर सगळ्यात पहिले आम्ही त्याला शिकवतो, की नाही कसं बोलायचं लोकांना. कारण तुम्ही पण बघितलं असेल, की तुम्ही काही व्यसन कमी केला, तर कधी-कधी फ्रेंड्स बोलतात, की आज माझा बर्थडे आहे, पार्टी आहे, 1 दिवस घेऊन घे, काहीच होणार नाही. हं. आणि त्या 1 दिवसामध्ये पुन्हा त्यांचा व्यसन सुरू होऊन जातो. बरोबर. तर आम्ही त्याला शिकवतो, की अशा मित्रांपासून थोडे दिवस दूर राहायचं 5 ते 6 महिने. जरी त्यांच्यासोबत गेले, तरी त्यांना नाही सांगायचं, की आता मला व्यसन बंद करायचं आहे, तर मी तुमच्यासोबत येऊ शकत नाही. बरोबर आहे. तर हे एक टेक्निक आम्ही त्यांना शिकवतो. त्यांच्या आयुष्यामध्ये काही टेन्शन असेल किंवा काही स्ट्रेस असेल, वाईफसोबत भांडण होत असेल, त्या इश्यूंना पण आपण ॲड्रेस करतो. ओके. बरोबर. आणि आपण त्यांना मेडिसिन किंवा गोळ्या पण देतो. बरोबर. तर मेडिसिन किंवा गोळ्यांनी त्यांची जी दारूची तलब असते, ती पण कमी होते. आणि तिसरी गोष्ट म्हणजे की आपण त्यांना एक ग्रुपचा पार्ट बनवतो. हं. तर अल्कोहोलिक अनॉनिमस नावाचा एक ग्रुप असतो. तर या ग्रुपमध्ये असे लोकं असतात, की जे खूप वर्षापासून अल्कोहोलचं व्यसन करत होते. पण आता त्यांनी त्यांचं व्यसन सोडलं आहे आणि ते दर आठवड्याला एक मीटिंग घेतात. तर या मीटिंगमध्ये आम्ही त्यांना एनरोल करतो. तर या मीटिंगमध्ये खूप वेगळ्या-वेगळ्या गोष्टी डिस्कस केल्या जातात, की त्यांनी अल्कोहोल कसं काय सोडलं? अल्कोहोल सोडल्यानंतर त्यांना काय-काय फायदे भेटले? आणि ते पण त्या लोकांना वेगळे-वेगळे टेक्निक शिकवतात. तर हे सगळ्या गोष्टी जर आपण मॅनेज केल्या आणि होलिस्टिकली ट्रीट केलं, तरच अल्कोहोल चांगलं तरच दारूचं व्यसन चांगलं होऊ शकतं. म्हणजे गोळी, काउन्सिलिंग थेरपी आणि ग्रुप थेरपीचा पार्ट. हं, हं. तर हे सगळ्या गोष्टी मिळूनच आपण अल्कोहोलचा आजाराला चांगलं करू शकतो. सो लास्ट क्वेशन सर माझ्याकडनं हाच असणार आहे तुम्हाला, की तुम्ही तुमच्याकडनं पब्लिकला काय मेसेज द्याल? ओके. तर मी पब्लिकला हे सांगू इच्छितो, की तुम्ही मानसिक आजाराची लाज बाळगू नका. जसं आपल्याला कोणता शारीरिक आजार होतो, तर आपण लगेच डॉक्टरकडे जातो.
तसंही आपलं माइंड आणि जे ब्रेन आहे, त्याला बी आजार होऊ शकतो. तर मी तुम्हाला सांगतो, की जर तुम्हाला वाटेल, की तुम्हाला काही मानसिक आजार होत आहे किंवा काही त्रास होत आहे आणि त्याच्यामुळे तुमच्या आयुष्यात तुम्हाला अफेक्ट होत आहे, तर तुम्ही कोणाशी तरी बोला. पहिले तुम्ही तुमच्या फ्रेंड्सशी बोला, पॅरेंट्सशी बोला आणि जर ते सिच्युएशन सॉल्व्ह होत नाही आहे, तर तुम्ही एक सायकॉलॉजिस्ट किंवा सायकियाट्रिस्टकडे जा. कारण जर तुमचं मानसिक आरोग्य चांगलं राहील, तरच तुम्ही खुश राहणार आणि तुम्ही आयुष्याच्या वेगळ्या-वेगळ्या गोष्टी पण चांगल्या प्रमाणे करू शकता. तर हेच मेसेज मी माझ्या ऑडियन्सला देऊ इच्छितो. थँक यू सो मच सर. आणि पुन्हा एकदा तुमचं खूप खूप आभार. तुम्ही आमच्या स्टुडिओला आलात आणि आमच्या प्रेक्षकांना खूप सुंदर प्रकारे एन्झायटी, डिप्रेशनबद्दल एक्सप्लेन करून सांगितलं. थँक यू सो मच सर. थँक सो मच. थँक